नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आचार्य पदवी प्रवेशाची तारीख जी आहे ती वाढलेली आहे आणि या संदर्भातलं 16 डिसेंबरचं जे पत्र आहे हे पत्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठानं ते 662/2025 या अंतर्गत त्यांनी या क्रमांकाचं पत्र दिलं. आणि या पत्राअंतर्गत आता आपल्याला थोडा सुटकेचा निश्वास मिळाला असेल की आता धावपळ होणार नाही आणि पीएचडीची जी ॲडमिशन आहे ते पीएचडी ॲडमिशनची जी प्रवेश आहे तर ती प्रवेश आता पुढे गेलेला आहे. तर त्या संदर्भामधलं नेमक्या कोणत्या तारखा आहेत आणि कोणकोणत्या तारखाला काय काय पीएचडीच्या संदर्भामध्ये कार्यवाही होणार आहे तर ती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की संदर्भांकित या विद्यापीठाच्या अधिसूचनेद्वारे सगळ्या संशोधन केंद्राला हे पत्र त्यांनी मेलद्वारे पाठवलेलं आहे आणि सुधारित ज्या तारखा आहेत या तारखा वाढवून देण्याच्या संदर्भामध्ये हे पत्र या ठिकाणी आलेलं आहे आणि याचं काटेकोर पालन करण्याची सुद्धा ताकीद या विद्यापीठाच्या पत्रानं आलेली आहे. या अधिसूचनाद्वारे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की डेट ऑफ ॲडमिशन ऑफ पीएचडी प्रोग्राम ॲट स्कूल ऑर कॉलेज ऑर डिपार्टमेंट, म्हणजे ज्या ज्या रिसर्च सेंटरला तुमचा विषय आहे त्या रिसर्च सेंटरला तुम्हाला पीएचडीचं ॲडमिशन जे आहे तर ते तब्बल 31 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला मित्रांनो करता येईल. पुन्हा म्हणतो की पीएचडीच्या ॲडमिशनची जी तारीख आहे तर ती तारीख 31 मार्च 2026 करण्यात आलेली आहे. 31 मार्च 2026 पर्यंत तुम्ही पीएचडीच्या प्रवेश जो आहे तो घेऊ शकता, पीएचडीचे ॲडमिशन तुम्ही करू शकता. त्यानंतर डेट ऑफ ऑनलाईन सबमिशन ऑफ एनरोलमेंट फॉर्म. एनरोलमेंटच्या संदर्भामध्ये आपण याआधी एक व्हिडिओ टाकला होता या चॅनलवर. तर एनरोलमेंटचा जो फॉर्म आहे ऑनलाईनचा तर तो त्याची जी ऑनलाईन जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आहे 1 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत, म्हणजे 1 एप्रिल 2026 ते 15 एप्रिल 2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन जे एनरोलमेंट फॉर्म आहे तो भरायचा आहे. त्यानंतर डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ पीएचडी कोर्सवर्क. पीएचडीचा जो कोर्सवर्क आहे तो पीएचडीचा कोर्सवर्क जो आपण पाहिला होता की पीएचडीच्या कोर्सवर्कचं स्वरूप कसं राहील काय राहील मागच्या व्हिडिओमध्ये. तर हा जो पीएचडीचा कोर्सवर्क आहे तो 16 एप्रिल पासून 15 आठवड्यापर्यंत पुढं चालणार आहे. ठीक आहे, म्हणजे 16 एप्रिल पासून तुमचं पीएचडीच्या कोर्सवर्कला सुरुवात होणार आहे. ठीक आहे, म्हणजे भरपूर तुमच्याकडे कालावधी आहे पीएचडीच्या ॲडमिशनला. त्यानंतर डेट ऑफ ऑनलाईन सबमिशन ऑफ मार्क्स क्रेडिट ऑन ऑनलाईन पीएचडी पोर्टल. जे पीएचडीच्या संदर्भातलं जे पोर्टल आहे म्हणजे ऑनलाईन फॉर्म भरायचं HGBUचं यू कॅन अप्लायवरचं जे पोर्टल आहे तर त्यामध्ये डेट ऑफ ऑनलाईन सबमिशन ऑफ मार्क्स 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट 2026. म्हणजे कोर्सवर्क जो आहे तो कोर्सवर्क 16 एप्रिलला सुरू होईल, तिथून 15 आठवडे तो चालेल. 15 वीक जो आहे पुढे तिथून म्हणजे 16 एप्रिल पासून. म्हणजे कोर्सवर्क झाल्यानंतर तुम्हाला जे क्रेडिटचं जे कोर्सवर्क आहे क्रेडिट अर्न करण्याचं तर त्या संदर्भामधलं ऑनलाईन पद्धतीनं त्या रिसर्च सेंटरला तुमचे मार्क्स सुद्धा टाकायचे आहेत क्रेडिटचे. तर त्याची जी तारीख आहे ते 1 ऑगस्ट 2026 ते 10 ऑगस्ट 2026 पर्यंत आहे. ठीक आहे, त्यानंतर हे मार्क्स पाठवले म्हणजे तुम्ही कोर्सवर्क केला, कोर्सवर्कचे मार्क्स तुमच्या सेंटरनं पाठवले. त्यानंतर विद्यापीठाकडनं कोर्सवर्कचं कम्प्लिशन सर्टिफिकेट जे आहे तर ती सर्टिफिकेट जे आहे तर ते कोर्सवर्क कम्प्लिशनचं सर्टिफिकेट 15 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, त्यानंतर सबमिशन ऑफ पीएचडी टू युनिव्हर्सिटी. कोर्सवर्क झाल्यानंतर कोर्सवर्क पास झाल्यानंतर ते क्रेडिटचं जे कोर्सवर्क आहे ते कोर्सवर्क झाल्यानंतर तुम्हाला काय मिळेल त्याचं सर्टिफिकेट मिळेल. सर्टिफिकेट मिळाल्यानंतर पीएचडीचा जो सिनॉप्सिस आहे तर तो सिनॉप्सिस सबमिशन जे आहे तर त्याची जी तारीख आहे ती 16 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026 आहे. ठीक आहे, म्हणजे 16 ऑगस्ट पासून ते 31 ऑगस्ट 2026 पर्यंत तुम्हाला पीएचडीच्या संदर्भातलं जे सिनॉप्सिस आहे ते सिनॉप्सिस तुम्हाला सबमिट करता येईल. ठीक आहे ना, तर अशा प्रकारचं जे पत्र आहे या पत्रामध्ये या तारखा दिलेल्या होत्या. या पत्रामध्ये देखील त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की संशोधन केंद्रामध्ये इतर महाविद्यालयातून जर मार्गदर्शक रुजू झाले असतील म्हणजे एखादे सुपरवायझर दुसऱ्या सेंटरला जॉईन झाले असतील तर 41/2025च्या अधिसूचनेद्वारे पीएचडीच्या संदर्भामध्ये जे विद्यापीठानं दिलेलं आहे त्या संदर्भामध्ये नवीन संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार नाही. म्हणजे नवीन संशोधक विद्यार्थ्यांना जे या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले असतील तर अशा गाईडकडे तुम्हाला नोंदणी करता येणार नाही असं त्यांनी सांगितलं. याची दक्षता त्या रिसर्च सेंटरने घ्यावी असं हे पत्र सांगते.
नोंदणी जर केली तर त्याची सगळ्या प्रकारची जी जबाबदारी आहे ती रिसर्च सेंटरवर येईल आणि अशा विद्यार्थ्याची ऍडमिशन सुद्धा ही रद्द करण्यात येईल. याची जबाबदारी प्रामुख्याने नोंद घ्यावी असं या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. नामांकन पूर्ण झालेल्या विद्यार्थ्याचेच कोर्सवर्क करिता नोंदणी करण्यात यावी असं हे पत्र सांगते. म्हणजे ज्यांचं ऍडमिशन झालं, ज्यांचं रितसर नामांकन झालं, म्हणजे नामांकन जे आहे तर ते 1 एप्रिल ते 15 एप्रिलचं नामांकन झालं तुमचं, अशाच विद्यार्थ्यांना पीएचडीचा कोर्सवर्क तुम्हाला करता येईल. आणि नामांकन न झालेल्या विद्यार्थ्याचे कोर्सवर्क पूर्ण झाले तरी सुद्धा त्याची नोंदणी रद्द करण्यात येईल. एखाद्या विद्यार्थ्याचं नामांकन झालं नाही, ऍडमिशन झाली पण एनरोलमेंट केलं नाही आणि त्याचं कोर्सवर्कचं सुद्धा त्यांनी क्रेडिट ऑन केले, परंतु एनरोलमेंट नाही केलं तर तुमचं ऍडमिशन आणि तुमचं जे पीएचडीचा जो प्रवेश आहे तो नोंदणीच तुमची रद्द करण्यात येईल असं हे पत्र सांगितलं आहे. म्हणजे प्रत्येक ज्या तारखा आहेत मी पुन्हा शॉर्टमध्ये रिव्ह्यू करतो थोडक्यामध्ये, की आपल्याला 31 मार्च पर्यंत तुम्हाला ऍडमिशन घ्यायची आहे. 31 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईनचं एनरोलमेंट 1 एप्रिल ते 15 एप्रिल पर्यंत करायचं आहे. त्यानंतर तुमचा कोर्सवर्क 16 एप्रिलला सुरू होईल. कोर्सवर्क कसा राहील काय राहील या चॅनलवर मी दिलेला होता. त्यानंतर तुमचं ऑनलाईनचे कोर्सवर्क जे आहे तर ते कोर्सवर्क झाल्यानंतर तुम्हाला त्याचे मार्क्स जे आहेत, कोण्या विद्यार्थ्यांना किती काय अर्न केले आहेत क्रेडिट, तर त्याचे जे मार्क्स आहेत ते ऑनलाईन पोर्टलवर यू कॅन अप्लायवर त्या रिसर्च सेंटरला 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्ट पर्यंत सबमिट करायचे आहे. नंतर तुम्हाला 15 ऑगस्ट पर्यंत त्याचं सर्टिफिकेट मिळेल. सर्टिफिकेट मिळालं, कोर्सवर्क झालं तर मग तुमचं सिनॉप्सिस तुम्हाला सबमिट करता येईल. ठीक आहे. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता मित्रांनो. तुम्हाला अजूनही पीएचडीच्या संदर्भामध्ये नवनवीन माहिती पाहिजे असेल, अपडेट माहिती पाहिजे असेल तर जे विद्यार्थी आधीच्या जुन्या चॅनलवर रजिस्टर असतील परंतु या चॅनलवर देखील तुम्ही सबस्क्रिप्शन करा की जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. धन्यवाद.